उद्धव ठाकरेंच्या पक्षातून फुटलेले खासदार मुंबईमध्ये दाखल झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी हे खासदार नंदनवन या निवासस्थानी पोहोचलेत। नागेश आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय जाधव हे 4 फुटीर खासदार नंदनवन या निवासस्थानी दाखल झालेत। फुटीर खासदारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात आहे। अगदी थोड्याच वेळात शिंदेंची या खासदारांसोबत पत्रकार परिषद देखील होणार आहे, तर बंडखोर खासदार या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी असतील। पत्रकार परिषदेनंतर खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये रवाना होतील। स्थानिक पदाधिकाऱ्यांना खासदारांचं जंगी स्वागत करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत। याच संदर्भात बोलूया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याशी। शिल्पा, काय अधिकचे अपडेट्स आहेत? किती वेळ झाला या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक सुरू आहे? आणि जसा तू उल्लेख केलास की 4च खासदार उपस्थित आहेत, उरलेले 2 म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांच्याबद्दलचे काही अपडेट्स आहेत का? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर ऑपरेशन टायगर राबवलं गेलं, मात्र ते सक्सेस होतंय की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता खऱ्या अर्थानं हे ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेस होताना पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर मी उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर आतमध्ये जे आहेत ते 4 खासदार गेल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर हे अगोदरच या नंदनवन बंगल्यामध्ये पोहोचल्याची देखील माहिती मिळालेली आहे। राहिलेला एक जो खासदार आहे ते म्हणजे संजय दिना पाटील, ते देखील अगदी काही क्षणांमध्ये नंदनवन बंगल्यावर येणार आहेत। आपण जर पाहिलं तर अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या नंदनवन बंगल्यावर उपस्थित झालेले आहेत आणि अगदी काही क्षणांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या 6 खासदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर वाय.बी. चव्हाण येथे पत्रकार परिषद होणार आहे। त्यानंतर अधिकृत जी त्यांची भूमिका आहे ती घोषणा होईल। एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची। मात्र सध्या मी नंदनवन बंगल्यावरच आहे कस्तुरी, आणि आपण जर पाहिलं तर आतमध्ये 5 खासदार गेल्याची माहिती मिळते। मात्र अजूनही संजय दिना पाटील जे आहेत ते नंदनवन बंगल्यावर आले नाहीत। संजय दिना पाटील आल्यानंतर जी बैठक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ती बैठक सुरू होणार आहे। मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे हे जे 6 खासदार होते ते 6 खासदार आपण जर पाहिलं तर आता विमानतळावरून 4ही खासदार हे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये या नंदनवन बंगल्यावर आलेले आहेत आणि आता इथून त्यांची बैठक होईल। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर थेट वाय.बी. चव्हाण इथे जाणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका देखील जाहीर करणार आहे। आपण जर समोर पाहिलं तर नंदनवन बंगला दिसतोय आणि याच दिशेने हे 4ही खासदार या नंदनवन बंगल्यामध्ये प्रवेश केलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त होता, त्या पोलीस बंदोबस्तामध्ये हा प्रवेश त्यांनी आतमध्ये केलेला आहे। मात्र अर्धा ते पाऊण तास ही इथे बैठक सुरू होईल आणि त्या बैठकीनंतर वाय.बी. चव्हाणला जातील आणि तिथे पत्रकार परिषद घेणार आहेत। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहू शकतात, कारण या 6 खासदारांची जी भूमिका आहे ती भूमिका ही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मांडली जाणार असल्याचं कस्तुरी माहिती मिळत आहे। आता जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार होते, फुटीर खासदार होते। जी प्रोसेस होती फुटल्यानंतर त्यांना पत्र देखील दिलं होतं। मात्र हे 6 खासदार जे आहेत त्यातले आपण जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर आहेत, त्यांनी देखील त्यांची भूमिका काल स्पष्ट केलेली आहे। मात्र आज अधिकृतपणे हे 6 खासदार आपली भूमिका स्पष्ट करतील। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना ही गेल्या अनेक वेळा फुटलेली आहे। मात्र 4 वर्षात ही दुसऱ्यांदा ठाकरेंची शिवसेना फुटताना पाहायला मिळत आहे। अनेक वेळा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलेली पाहायला मिळते, मात्र आज देखील ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे हे सक्सेस करताना पाहायला मिळतात। मात्र अजून जर आपण पाहिलं तर ही तर आत्ताशी सुरुवात आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। हे 6 खासदार आहेत, त्यानंतर 16 आमदारांची यादी असेल आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक देखील फोडणार असल्याचं संकेत आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता या 6 खासदारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे 6 खासदार जे आहेत ते वाय.बी. चव्हाणला जातील आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। विशेष म्हणजे आता जर आपण पाहिलं तर या 6 खासदारांची भूमिका स्पष्ट होईल, त्यानंतर 16 आमदार असतील आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतले 40 ते 45 नगरसेवकांचा हा आकडा असेल। त्यामुळे आपण जर पाहतोय ठाकरेंची शिवसेना जी आहे तिला मोठ्या प्रमाणात खिंडार पडताना पाहायला मिळते। विशेष म्हणजे हे 6 खासदार जे होते त्यातले ओमराजे निंबाळकर यांची महत्वाची भूमिका होती, कारण ओमराजे निंबाळकर जाणार की नाही किंवा त्यांची भूमिका जी आहे ते स्पष्ट करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। मात्र आता ते देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आणि स्वतः ओमराजे निंबाळकर हे अर्धा ते पाऊण तासाच्या अगोदरच या बंगल्यामध्ये त्यांनी आतमध्ये गेलेले आहेत। अगदी काही क्षणांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू होईल। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते कस्तुरी हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण या बैठकीनंतरच ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृतपणे ही भूमिका आपली स्पष्ट केली जाणार आहे कस्तुरी।
बरं शिल्पा, जसं आपण पाहिलं की सध्या सगळेच खासदार नंदनवन या निवासस्थानी आहेत, पण ज्या वेळेला ऑपरेशन टायगर राबवलं गेलं आणि हे 6 खासदार फुटले हे स्पष्ट झालं, तेव्हापासूनची आत्तापर्यंतची ही जी सगळी टाईमलाईन आहे ती आपण जरा प्रेक्षकांना सांगूया. कस्तुरी, आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे हे जे खासदार होते, 6 खासदारांचा हा गट होता. आता यातला एक गटनेता निवडला जाईल. मात्र हे जे 6 खासदार होते ते दिल्लीमध्ये गेले. दिल्लीत संजय राऊत यांनी देखील बैठकीसाठी बोलवलं होतं, व्हीप देखील जारी केला होता. मात्र हे 6 खासदार उपस्थित राहतात का याकडे लक्ष लागलं होतं, कारण तोपर्यंत हे 6 खासदार जे आहेत ते फुटलेत असं अधिकृतपणे कुठूनही जाहीर झालेलं नव्हतं. मात्र त्या बैठकीलाच हे 6 खासदार उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाला, राजकीय रंग रंगू लागले आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर हे जे 6 खासदार होते ते मुंबईत येणार, मुंबईत कशा पद्धतीने येणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार सांगितलं होतं की स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की मतदान तुम्ही दिलंय, त्यामुळे तुम्ही जाब त्यांना विचारा. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते असतील किंवा इतर जे नेते असतील ते या 6 खासदारांना कशा पद्धतीने जाब विचारतात हे पाहणं महत्वाचं होतं. मात्र आता आपण पाहतो हे जे 6 खासदार आहेत ते अगदी मोठा पोलीस बंदोबस्त असेल त्या बंदोबस्तामध्येच मुंबईमध्ये आलेले आहेत आणि ओमराजे निंबाळकर यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. जे लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांना पत्र देखील या 6 खासदारांनी दिलेलं होतं. त्यांची भूमिका जी आहे त्यांनी तिथे मांडली होती. मात्र अरविंद सावंत असतील, संजय राऊत असतील यांनी वेळोवेळी सांगितलं की त्यांचं पत्र ऍक्सेप्ट करू नका. मात्र ते पत्र ऍक्सेप्ट केलं गेलं आणि आता जी आपण सध्याची दृश्य पाहतोय ती थेट उपमुख्यमंत्री यांचा जो नंदनवन बंगला आहे त्या बंगल्यावरच हे 6 खासदार 5 खासदार उपस्थित झालेला आहे. एक खासदार अगदी थोड्या वेळात मध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे उपस्थित होईल. बैठक सुरू होईल आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली जाईल. मात्र सध्या आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंची शिवसेना जी आहे ती भाजपमधून बाहेर पडली आणि त्यानंतर वेळोवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत गेले आणि आता देखील हा मोठा धक्का मानला जातोय. कस्तुरी, बरं शिल्पा, थोडं थांबवते. आपल्याबरोबर नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत. ते वायबी सेंटरला आहेत, जिकडे एकनाथ शिंदे यांची त्यांच्या खासदारांबरोबर पत्रकार परिषद होणार आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. ही जी पत्रकार परिषद होणार आहे नंदकिशोर, त्या सगळ्या कार्यक्रमाचे कशा पद्धतीनं तयारी केली गेलेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे आणि किती वाजताच्या दरम्यान ही पत्रकार परिषद सुरू होईल? कस्तुरी, सध्या हे संपूर्ण खासदार जे आहे ते नंदनवन म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. हे संपूर्ण खासदार त्याच ठिकाणी आहेत. त्या ठिकाणाहून 3:30-4च्या दरम्यान ते खासदार वायबी चव्हाण, मी ज्या ठिकाणी उभा आहे मी वायबी चव्हाणच्या करता साहेबांसोबत कालही होतो, आजही आणि उद्याही राहणार. आहे तो संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळेल. वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. ते संपूर्ण वायबी सेंटर जे आहे ते त्या ठिकाणी मोठे पोलीस बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला. संपूर्ण रस्ता मी दाखवतो. कस्तुरी, मला 2022ची आठवण येते, कारण 2022 मध्ये ज्या वेळेला एकनाथ शिंदे गोव्यावरून मुंबईत पहिल्यांदा आलेले होते संपूर्ण आमदार खासदारांना घेऊन, त्यावेळेला सुद्धा मोठ्या पद्धतीनं संपूर्ण रस्ते जे आहेत ते खाली करण्यात आलेले होते. जी वाहतूक आहे ती थांबवलेली होती आणि मोठी सिक्युरिटी घेऊन ते खरं तर रजिस्ट्रिंग असो किंवा एअरपोर्टवरून जे आतल्या बाजूला आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळेल. ही संपूर्ण दृश्य आहेत ती बोलकी आहेत. सध्या शिंदेच्या शिवसेनेचे संपूर्ण जे कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील किंवा नेते असतील ते खरं तर आतमध्ये यायला जे आहे ते सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता जवळपास 2:45 वाजलेले आहेत. 3:30 ते 4च्या आसपास एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी येतील अशा पद्धतीची शक्यता आहे, कारण एकनाथ शिंदेचा जो क्रू आहे तो खरं तर या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतात. की वायबी सेंटरच्या 4थ्या मजल्यावरती संपूर्ण पत्रकार परिषद होणार आहेत. त्या पत्रकार परिषदेसाठी पाहायला गेलं तर खासदार जे आहेत ते उपस्थित राहतीलच. त्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे जे महत्वाचे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित असतील. काही आमदार जे आहेत ते उपस्थित असतील. महत्वाचं म्हणजे काही कार्यकर्ते जे आहेत ते आता या वायबी चव्हाण सेंटरला यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण लोकांची जी चौकशी आहे ती चौकशी केली जाते आणि चौकशी करूनच खरं तर संपूर्ण कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडलं जाते. आपण बघतोय की ज्या ठिकाणून नंदनवरून हे संपूर्ण खासदार जर निघाले, त्यांचा जरी कॉन्वॉय त्या ठिकाणून निघाला तर त्यांचा जो रूट असेल तो मरीन ड्राईव्ह वरूनच ते येतील वाळकेश्वर मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर जर पाहायला केलं तर जो बीजेपी ऑफिसचा जो सिग्नल आहे त्या ठिकाणून येते नाही, त्याच्या समोर जर
पाहायला गेलं तर शिवालय आहे, या शिवालयामध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे, ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. त्याच समोरून जे आहे ते संपूर्ण खासदार येणार आहेत. त्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सुद्धा जे आहेत ते सज्ज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या पोलिसांचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात. वरिष्ठ जे अधिकारी जे आहेत ते आलेले आहेत. संपूर्ण कार्यकर्ते असतील किंवा इतर त्यांचे पदाधिकारी असतील त्यांना तपासूनच जे आहे ते आतमध्ये सोडलं जाईल. 2:45 वाजता आहे, जवळपास अर्धा एक तास अजून सुद्धा आहे आणि त्यानंतर संपूर्ण जी मुवमेंट आहे ती सुरू होईल. वाय+ खरं तर संपूर्ण खासदारांना जी सुरक्षा आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या सुरक्षेच्या देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर संपूर्ण जर रस्ते जर पाहायला गेलं तर रस्त्यांवरती पोलीस जे आहेत ते तैनात करणार. म्हणजे मी हा वायबीचा परिसर आहे, मात्र इकडून जर पाहायला गेलं तर जे बीजेपी सिग्नल असेल, मंत्रालयाच्या समोरचा संपूर्ण परिसर असेल किंवा जो मरीन ड्राईव्हचा परिसर असेल, ज्या ठिकाणी वायप्लसची जागोजागी जे पोलीस ठेवले जातात बंदोबस्तासाठी, त्याच पद्धतीचा संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की भास्कररावांना लवकरच विरोधी पक्षनेता करा उद्धव साहेबांनी दिलेल्या पत्रानुसार. याचा अर्थ आता त्यांच्या सांगण्यानुसार मी लवकरच विरोधी पक्षनेता होईन याचा मला आनंद आहे. तर या दोन महत्त्वाच्या घडामोडी, एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी फुटीर खासदारांची बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे याच ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शिवालय इथे उद्धव ठाकरे आपल्या सगळ्या आमदारांबरोबर बैठक घेणार आहेत. पुढची त्यांची राजकीय रणनीती काय असेल या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे. आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे आणि नंदकिशोर गावडे हे सध्या नंदनवन आणि वाय बी चव्हाण सेंटर या दोन ठिकाणी उपस्थित आहेत. बैठकीतले अपडेट आपल्याला शिल्पा नरवडे देतात आणि दुसरीकडे वाय बी चव्हाण सेंटरच्या पत्रकार परिषदेचे अपडेट नंदकिशोर गावडे देत आहेत.